दऱ्याखोऱ्यातून फिरताना एखादं झाड अशा तऱ्हेने नजरेस पडतं की क्षणभर वेळ थांबतो, वाऱ्याचं संगीत थांबतं आणि मन केवळ त्या झाडाच्या अद्भुततेकडे खेचून जातं. रात्रीच्या काळोखात चंद्रप्रकाशात जर या झाडाला पाहिलं तर असं वाटतं की हे झाड या जगातील नाही, जणू कुठल्या तरी पुरातन युगातून अवतरलेली ही एक रहस्यदर्शी राणी, आपल्या स्मृतींच्या सावल्यांमध्ये हरवलेली. तिचं विशाल खोड काळसर तपकिरी, पण त्यावरचे काटे जणू प्राचीन ऋषींच्या तपश्चर्येचे जळजळीत अवशेष. त्या काट्यांना स्पर्श करताच मन थरथरतं. ते झाड एकटं उभं असतं, पण त्याच्यात एक अदृश्य संगती असते, पवनाची, पक्ष्याची की गजजन्मीच्या कोणा साधकाची. पाने गळून गेलेली असतात, पण त्या ओंजळीवर फुलां लालसर रसरशीत त्या निर्विकार देहावर उसळून येणाऱ्या अग्नीच्या ज्वाळा वाटतात. कधी कधी एखादा थकलेला पथिक तिच्या सावलीखाली बसतो आणि त्या सावलीखाली नुसतं शरीर नाही तर त्याचं मनही विसावतो. कारण त्याचं अस्तित्व म्हणजे केवळ झाडाचं नाही, तर ती एक शून्यातून उगम पावलेली स्मृती आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्य यांचं अदृश्य नातं. आणि मग एक दिवस एक वाऱ्याची झुळूक येते आणि तिच्या फुलांमधून एक पाकळी तुमच्या हाती येते. ती हातात धरता आणि त्या पाकळीच्या लालसर ज्वालेत ती तुमच्याकडे पाहून हसते आणि ती म्हणते, होय, मीच ती शाल्मली. नमस्कार मित्रांनो, मी रत्नदीप आणि निसर्गाच्या अंतरंगात मी तुमचे मनापासून स्वागत करतो. आज आपण चितमपल्ली सरांचा शाल्मली हा लेख अभ्यासणार आहोत. या लेखामध्ये चितमपल्ली सरांनी शाल्मली या झाडाचं महत्त्व खूप लालित्यपूर्ण शैलीमध्ये आपल्याला सांगितलं आहे. हा लेख सरांच्या रानवाटा या पुस्तकातून घेतला आहे. चला तर आपण आपल्या लेखाला सुरुवात करूया. मी वनाधिकारी म्हणून वनात प्रवेश केला. वनवास मला कधीही विजनवासासारखा वाटला नाही. आदिवासी वृक्षांना माणसंच समजतात. फरक एवढाच की झाडांना चालता येत नाही. आदिवासींच्या पिढ्यानपिढ्या वृक्षांच्या सहवासातच लहानाच्या मोठ्या होतात. वृक्षांना देखील माणसांसारख्या भावना असतात, हे जीवशास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे. माझा अरण्यवास झाडांच्या संगतीत आनंददायी झाला. सारी झाडं सुंदर असतात, विविध आकाराची, रंगारूपाची, रसगंधाची. त्यांच्यात मी एखाद्या कुटुंबियाप्रमाणे राहिलो. मित्र परिवारातही तेच होते. प्रेमही त्यांच्यावर केलं आणि त्यांच्याकडून मला ते अनेक पटीनं मिळालं. त्यामुळं मला कधी एकटं वाटलं नाही. पाखरांविषयी मला अधिक लळा. साहजिकच पळस, पांगारा आणि शाल्मली ही झाडं एखाद्या जिवलग मित्रासारखी माझ्या आयुष्यात आली. थेंबा थेंबानं तळं भरावं तसा अनुभव संचित झाला. त्या अबोल आणि अबोध अनुभवांना शब्दकळा फुटावी ती या वृक्षांचा फुलोरा पाहून गाणाऱ्या पाखरांमुळं. त्या झाडांची ही स्मृतिचित्र. हिमालय पर्वतावर एक पुरातन विशाल शाल्मली वृक्ष होता. त्याची घनदाट सावली आसमंतात पडे. सावलीमुळं हत्तींचे कळप आणि जंगली श्वापद त्याच्या आश्रयाला येत. त्याच्या विपुल फुलांमुळं पाखरंही त्याच्याकडे आकर्षित होत. त्यामुळं वनाला एक विशेष रमणीय शोभा आली होती. ऋषीमुनीही त्याच्या आश्रयाला येत. त्याला पाहून तो प्रतिस्वर्गच आहे असा भास होई. एकदा नारद मुनी त्या भागातून जात असताना त्यांचं लक्ष शाल्मलीच्या सौंदर्यानं वेधलं. ते त्याला म्हणाले, तरुवरा, तू वायूचं नाव कधी ऐकलं आहेस काय? शाल्मलीनं उत्तर दिलं, नाही. शाल्मलीच्या उत्तरानं नारदांना आश्चर्य वाटलं. ते त्याला म्हणाले, अरे तोच तर तुझं रक्षण करतो, नाहीतर तू इथं दिसलाही नसतास. नारदांनी शाल्मलीला वाऱ्याचं श्रेष्ठत्व स्पष्ट करून सांगितलं. ते म्हणाले, अरे या वायूनं झंझावाताचं स्वरूप धारण केलं तर त्यामुळे नुसते वृक्षच काय, पण मोठमोठ्या पर्वतांची शिखरं देखील डगमगू लागतात. नद्या व सरोवर सुकू लागतात. आणि तू म्हणतोस मी वाऱ्याचं नाव देखील ऐकलं नाही. मी त्याला तुझ्या उद्धटपणाबद्दल सांगणार आहे. नारद मुनींनी वाऱ्याकडे जाऊन त्याला शाल्मलीचं बोलणं जशीच्या तसं सांगितलं. हे ऐकताच वारा संतापला, रागानं बेभान झाला आणि शाल्मली वृक्षाकडे त्याला जाब विचारण्याकरिता गेला.
रागाने बेभान झालेला वारा शाल्मलीला म्हणाला, अरे शाल्मली, तू मला ओळखत नाहीस ना? तू माझं नावही ऐकलं नाहीस ना? थांब, मी तुला माझा परिचय करून देतो. नारद मुनींजवळ तू माझी निंदा केलीस ना? भोग त्याची फळं. प्रजापतींनी सृष्टी निर्माण करताना तुझ्या मुळांमध्ये विसावा घेतला होता, म्हणून आतापर्यंत मी तुझी गय केली. नाहीतर केव्हाच तुला चांगला धडा शिकवला असता. पण अजूनही वेळ गेलेली नाही. वाऱ्याचं हे बोलणं ऐकून शाल्मली वृक्षानं त्याचा उपहासच केला. त्या क्षणी वाऱ्यानं शाल्मलीला आपल्या शक्तीचा आणि सामर्थ्याचा प्रत्यय दाखवण्याचा निश्चय केला आणि तसं त्याला बोलूनही दाखवलं. त्या रात्री शाल्मलीला झोप लागलीच नाही. त्याची चूक त्याच्या लक्षात आली. आता त्याला त्याच्या बोलण्याचा पश्चाताप होऊ लागला. वेळ निघून गेली होती, तरी पण त्याची बुद्धी मात्र अजून शाबूत होती. तो मनाशी म्हणाला, मी माझ्या बुद्धिबळानं वाऱ्याचा प्रतिकार करीन. शाल्मलीनं आपल्या सर्व शाखा, फांद्या, पानं मोडून तोडून गाळून टाकली आणि तो सकाळपासून वायूच्या आगमनाची वाट पाहू लागला. विचारमग्न शाल्मली पुढं वारा येऊन कधी उभा राहिला हे त्याच्या लक्षात देखील आलं नाही. त्याचं ते विदीर्ण रूप पाहून वाऱ्याला अत्यानंद झाला. या आनंदाच्या भरात तो शाल्मलीला म्हणाला, अरे शाल्मली, पराभव पराभव म्हणतात तो आणखी कसला असतो? अरे हाच तर तुझा पराभव. नुसता माझ्या भीतीनं तू तुझं सौंदर्य स्वतःच्या हातानं उद्ध्वस्त केलंस आणि प्रचंड स्तंभासारखा नुसता उभा राहिलास. निर्बलानं प्रबळाशी वैर करू नये. केलं तर त्याची गत शाल्मली वृक्षासारखी होते. शाल्मली वृक्षाच्या या कथेतून महाभारतकारांना हेच सांगावयाचं आहे. नद्या सरोवरांच्या काठी उभे राहून आपले सहस्त्र बाहू पसरून आकाशाकडे पाहत असणाऱ्या या वृक्षांकडे पाहिलं की मला हे झाड प्रकाश व अंधाराचं प्रतीक वाटतं. त्याच्या मुळ्या खोल पाताळात वाढतात, तर आभाळात त्याच्या सहस्त्रवधी पानं, फांद्या वाढत असतात. जणू तो स्वातंत्र्याचा स्तंभच वाटतो. दिसायला स्निग्ध, सुंदर. वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर या पर्णहीन वृक्षावर फुलांच्या कळ्या येतात आणि दिवसेंदिवस एखाद्या वेडासारखा तो बहरून जातो. फुलं इतकी सुंदर की ती पाहून मन मोहून जातं. वृक्षासारखं नित्य नवीन असं सृष्टीत काही नसावं. ज्या कारणाकरिता मला पळस आवडतो, त्याच कारणाकरिता मला शाल्मली आवडतो. हवा हवासा वाटतो. सकाळच्या वेळी फुलणाऱ्या शाल्मलीची शोभा पाहण्यात आगळा आनंद असतो. प्रारंभी नव्या काळांचा बहर येतो, नंतर कळ्या दिसू लागतात, मग मुकुलाचा समूह आणि झाड रात्रीतून फुलांनी बहरून जातं. आकाशाच्या पार्श्वभूमीवर शाल्मलीच्या छताचा सांगाडा उभा असतो. लाल रंगाची शेकडो झुंबरं लावली आहेत असं वाटू लागतं आणि त्या झुंबरांना शोभा आणतात त्यावर लटकणारी पाखरं. बंदीपूर जवळच्या मधुमलाय अभयारण्यात मी पहाटे उठून नदीकाठी फुललेल्या शाल्मलीजवळ आडोशाला बसून त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या पाखरांचं निरीक्षण करीत असे. पाखरं कुठल्या क्रमानं सावरीच्या फुलांवर मध किंवा कीटक खाण्यासाठी येतात याचं मी टिपण करीत असे. सुरुवातीला पळस मैन्यांचा मोठा थवा येई. त्यांचा किलबिलाट खूप मोठा असायचा. त्या मध प्राशन करताना कुणाही पाखराला जवळपास फिरकू द्यायच्या नाहीत. मग बामणी मैना, साळुंक्या, रान मैना हजेरी लावत त्या कुलुकुलू आवाज करीत मधासाठी हळूच झुंबरात चोची घालत. कोलाहल करीत त्या निघून गेल्या की 3-4 कोतवालेत, एखाद दुसरा भृंगराज असे. मधूनच पिवळ्या जर्द हरिद्र पक्षाची जोडी येई. बोलके बुलबुल येत. त्यातही अनेक प्रकार, लालबुड्या, पांढऱ्या गालाचा, शेंडीवाला, हिरव्या, जांभळ्या कंठाचा असे अनेक जण यायचे. कोवळी उन्ह त्या झाडावर, फुलांवर आणि या पाखरांवर पडली की अभूतपूर्व रंगविलास तेथे दिसायचा. माजिटा, नारिंगी, शेवंती आणि अंजिरी वर्णाची झाक असे. हळूच कुठून तरी हिरवे तांबट येत. ते आल्याचं लक्षातही येत नसे, कारण मध प्राशन करताना ते मुळीच आवाज करीत नसत. फुलातील बुक्क्यानं त्यांच्या चोची रंगून जात. उन्ह वाढू लागली की कावळे आणि डोमकावळे जमत. काव काव करून इतर पक्ष्यांना हुसकावून देत. एखाद्या फुललेल्या वृक्षाजवळ दुर्बीण घेऊन बसलं की रंगीबेरंगी पोशाखातील पक्ष्यांच्या भव्य व शोभायमान दरबार सहज पाहता येत असे. पाखरांची पहिली ओळख मी अशाच वृक्षांच्या सोबतीत राहून शिकलो. गोंदियाजवळच्या दरेकसा जंगलात एका सावरीच्या वृक्षाला पिवळी जर्द फुलं येत.
ती सावर फुलली की एखाद्या गुजराती नववधूसारखी सुंदर दिसे. ती पाहायला मी तिथं जाई. कांचन पक्षी त्या फुलातील मध प्राशन करताना पाहून फुलांच्या आरशात कांचन पक्षाचं प्रतिबिंब पडलं आहे असा भास होई. आपण एखादा सुंदर चेहरा पहावा आणि तो आयुष्यभर सहज लक्षात राहावा, तसा हा सोन्याचा शाल्मली माझ्या चिरस्मरणात राहिला आहे. फुलांनी बहरलेल्या निष्पर्ण वृक्षाची आणखी एक आठवण सांजवातीसारखी मनात फुलत असते. घनदाट वृक्षाच्या छतातून शाल्मली एखाद्या मंदिराच्या घुमटासारखा वर आला आहे. सूर्य मावळला आहे. उन्हाळा असल्यानं अजूनही अंधारलं नाहीये. एक वानरी त्या वृक्षाच्या शेंडावर जाऊन बसली. ती गर्भवती आहे. मलाच भीती वाटते की वृक्षाची नाजूक फांदी तुटून ती खाली पडणार तर नाही ना. ती काही खातही नाही. मागच्या आबाळावर तिची सावली तेवढी दिसते. हळूहळू अंधारू लागलं, पण अजूनही ती तिथंच आहे. त्या शाखामृगीला कसली तरी डोहाळे लागले असावेत. हळूहळू आकाशात चांदण्या दिसू लागल्या. मध्यरात्रीनंतर मला जाग आली. वनविश्रामगृहाच्या गच्चीवरून मी पाहिलं. ती वानरी तिथंच बसली होती. त्या वृक्षाला चांदण्यांची लक्ष लक्ष पानं लागली होती आणि ती पानं खुडून काढण्याचा वानरी प्रयत्न करीत होती. ते भावमुग्ध व सुंदर दृश्य मी कितीतरी वेळ पाहत होतो. सावरीचं लाकूड मात्र हलकं आणि मऊ असतं. जून सावरीच्या खोडात मोठमोठ्या ढोली असतात. पोखरीत घरटी करणारे पक्षी, विशेषतः पोपट, आपली कोटरं यात करतात. आदिवासींचा असा समज आहे की सावरीच्या कोटरातील पिलं बोलण्यात मोठी चतुर असतात. पवनीजवळ नवेगाव बांध जलाशयाकाठी एक सावरीचं पुरातन झाड होतं. पावसाळ्यात ते पानांनी भरगच्च भरून गेल्यावर अतिशय सुंदर दिसू लागे. वाऱ्या वादळात त्याचा सळसळ आवाज येई. कधी कधी पाऊस रिमझिम बरसे. तळाकाठच्या देवधानातून काळ्या भुऱ्या पांढुरक्या रंगाची वणकी वॅक वॅक करीत शाल्मलीकडे उडत जात. तिथल्या एका पोखरीत त्यांनी घरटं केलं होतं. मादी अंड्यावर बसली होती. काळ्या पंखांना शुभ्र सफेद किनारा असलेला नर पुन्हा पुन्हा वृक्षाकडे घिरट्या घाली. मी बांधावर उभा राहून पावसानं ओलाचिंब होऊन त्याच्याकडे तासनतास पाहत राही. सावरीचं खरं ऐश्वर्य मला नवेगाव उद्यानातील समृद्ध जंगलातून पाहायला मिळालं. सावळीचा पोकळ वृक्ष म्हणजे वन्यजीवाला अभय देणारं निवासस्थानच असतं. अशा वृक्षातून एखादी घोरपड ढोलीतून डोकावत असताना दिसते, तर कधी घुबडाची जोडी ढोलीच्या तोंडाजवळ बसून सांजवेळी डोळे मोडीत असते. बहरलेल्या झाडाला पाहून कुणाला अतिव आनंद होत असेल तर तो खारींना. त्यासारख्या वर खाली शेपटी उंच करून बागडत असतात. कधी तांबट पक्षाची जोडी कुट्रुकू कुट्रुकू आवाज करून सारं जंगल दुपारच्या वेळी निनादून सोडते. शोध घेऊ लागलं की आडव्या फांदीच्या कोटरातून त्यांच्या चोची तेवढ्या दिसतात. सावरीखाली मुठी एवढ्या फुलांचा सडा पडू लागतो. रोज किती फुलतात आणि किती खाली गळतात याची गणती नसते. रात्रीच्या वेळी चितळ, सांबर, चौसिंगा, भेकरी, चिंकारा, हरणं ती फुलं खात असतात. हळूहळू पाचूची पानं त्यावर फुटू लागली, पण एकूण पानं कमीच. त्याच्यावर हजारो पोपट येऊन बसत असल्यामुळे तो हिरव्यागार पानांनी भरलेला आहे असा भास होई. आकाशाच्या पार्श्वभूमीवर उघड्या नागड्या फांद्या दिसत, पण त्यांची काही एक रचना होती. एक छत दुसऱ्या छतावर असल्यासारखं. या छताच्या खोडेवरून ते झाड किती वर्षांचं आहे हेही सांगता येईल. काटक्यांची भरट आकारहीन अशी 2-3 घरटी दिसू लागायची. ती कावळ्यांचीच होती. मी जाणलं की यंदा पाऊस कमी होणार. वराह मिहिराच्या बृहसंहितेत कावळा कोणत्या झाडावर घरटं करतो त्यावरून पावसाचा अंदाज करता येतो असा उल्लेख आहे. कावळ्यांनी काटेरी झाडांवर घरटी केली असतील तर पाऊस कमी पडेल आणि सदापर्णी म्हणजे आंबा, करंज यासारख्या झाडांवर घरटी केली असतील तर पाऊस भरपूर पडेल असं अनुमान करता येतं. हळूहळू सारा वृक्ष पानोळ्यांनी भरून जातो. त्याचं रूप व आकार दिवसेंदिवस बदलत जातं. झाडाखाली दाट सावली पडू लागते तेव्हा भर दिवसा रानगव्यांचा एखादा कळप डोळे झाकून शेपटीनं माशा मारीत स्वस्थ झोपलेला असतो. वैशाखात शाल्मलीला फळं धरू लागतात. सुरुवातीला ती हिरवी असतात, एखाद्या नाजूक बोटासारखी. नंतर ती मोठी होऊ लागतात, इतकं की त्यांचं ओझं देठाला पेलवत नाही. तेव्हा ती फुटू लागतात. त्यातून म्हाताऱ्या जिकडे तिकडे उडू लागतात. लहानपणी त्या म्हाताऱ्या पकडण्याचा खेळ
आम्ही भर उन्हात खेळत असू. वृक्षाच्या पानांवर हा कापूस पसरतो आणि वृक्ष मोठा सुंदर दिसू लागतो. मावळात शाल्मलीची खूप झाडं आहेत. ती पाहून मी एक गाथा लिहून ठेवली आहे. राप पेटले आहेत. धूम्रवलय वातावरणात घोटाळत आहेत. सृष्टी तापली आहे. तिच्या उच्च वासानं शाल्मलीचा कापूस आकाशात उडत आहे. तिची वेदना अनंत आहे. शाल्मलीच्या ढोलीत सातपुड्या नावाच्या मधमाशा मोहळ करतात. बारीक छिद्रातून त्या ढोलीत प्रवेश करतात. त्यावेळी त्यांची गुणगुण मोठी नादमधूर असते. आता शहरानजीक ही झाडं फारशी दिसत नाहीत. जंगलातूनही ती उत्तरोत्तर कमी कमी होत आहेत. राखीव जंगलातील पुरातन झाडं आगपेट्यांच्या काड्यांसाठी तोडली जात आहेत. नवीन लागवटही फारशी होत नाही. मध्य प्रदेशातील मुरिया आदिवासी जेव्हा नवीन गाव वसवतात तेव्हा सर्वात अगोदर गावाच्या मध्यभागी सावरीचं झाड लावतात. पिंपळाच्या वृक्षाप्रमाणे सावरीचं आयुष्यही दीर्घ आहे. 1000 वर्षापूर्वीची सावरीची पुरातन झाडं आढळून आली आहेत. सावरीची झाडं गावच्या हद्दीवर लावण्याची प्रथा असल्याचा उल्लेख कौटिल्याच्या अर्थशास्त्रात आहे. त्यामुळे पूर्वी ही झाडं गावात तशीच माळ रानावर दिसायची. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानातील बोदराई जवळच्या एखाद्या शाल्मली वृक्षाजवळ बसलो की मला बाणभट्टांची कादंबरी आठवते. उत्कृष्ट गद्य काव्यग्रंथ व पहिल्या प्रतीची कादंबरी या दोन्ही दृष्टींनी जगातील वाङ्मयात ती श्रेष्ठ आहे. त्यातील निसर्ग वर्णनं अद्भुतरम्य असली तरी ती प्रत्ययकारी आहेत. बाणभट्टांनी त्यांच्या कादंबरीत कथानकाला प्रारंभ शाल्मली वृक्षापासून व त्यावर राहणाऱ्या पोपटापासून केला आहे. पोपटापासून सुरू झालेली ही दीर्घकथा वाचकांस कुठच्या कुठं घेऊन जाते. अशा ऐश्वर्यशाली शाल्मलीचा मृत्यू पाहण्याचं दुर्भाग्य माझ्या नशिबी आलं. ज्या शेतकऱ्याच्या शेतात ते झाड होतं त्यानं त्याच्या भोवती करवा घातला. ते हळूहळू मृत होऊ लागलं. दुसऱ्या वर्षी ते सुकलं तेव्हा त्यानं ते पेटवून दिलं. वृक्ष जेव्हा पेट घेतो तेव्हा ते दृश्य विस्मयजनक वाटतं. तो वृक्ष सतत 4 दिवस जळत होता. त्याच्या प्रकाशानं सारं आभाळ उजळलं होतं आणि जेव्हा तो वृक्ष उन्मळून खाली पडला तेव्हा त्याचा प्रतिध्वनी बोदराईच्या डोंगरातील काळ्या कुट्ट अंधारात उमटला. तळ्यातील पाणी देखील कंपित झालं. हे दृश्य अत्यंत विस्मयजनक आणि सहजासहजी कोणाचाही विश्वास बसणार नाही असंच होतं. मित्रांनो, सर इथे हा लेख संपवतात. या लेखातून आपल्याला शिकायला मिळतं की शाल्मली एक अशा वृक्षाचं रूप ज्यातून निसर्ग आपणाला न बोलता खूप काही शिकवतो. तिचं जीवन केवळ सौंदर्याचं नव्हे तर सत्व, सहनशीलता आणि आत्मतेज यांचं मूर्तिमंत उदाहरण आहे. ती आपल्याला शिकवते विरक्तीमधूनही सौंदर्य निर्माण करता येतं. जेव्हा तिची सर्व पाने गळून पडतात, सृष्टी कोरडी होते, तेव्हाच ती पूर्ण फुलते. ती शिकवते आयुष्यात सगळं हरवलेलं असतानाही माणूस पुन्हा फुलू शकतो. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी सौंदर्य निर्माण करता येतं. काट्यांमध्येही करुणा असते. तिचं खोड काटेरी आहे, पण ते झाड पक्ष्यांना आसरा देतं, कीटकांना, प्राण्यांना आकर्षित करतं. शिकवतं की माणसातील कठोरता त्याच्या मनातील कोमलता नष्ट करत नाही. प्रत्येक कठोर व्यक्तीच्या आत एक मृदू भावनांचा झरा असतो. स्वतःच्या वेळेवर फुलणं हाच आत्मविश्वास आहे. शाल्मली कोणाचं अनुकरण करत नाही. इतर झाडांप्रमाणे नव्हे, आपल्या स्वतःच्या ऋतूत फुलते. शिकवते की आयुष्यात प्रत्येक गोष्टीची स्वतःची वेळ असते. स्वतःच्या गतीने पुढे जाणं हाच खरा आत्मविश्वास. एकटेपणा म्हणजे कमजोरी नाही. शाल्मली बहुतांश वेळा एकटीच उभी असते, पण तरीही तिचं तेज सर्वांवर प्रभाव टाकतं. ती शिकवते की एकटं असणं म्हणजे दुर्बलता नव्हे, ती एक अंतर्मुक्तीची आणि स्वतःच्या विश्वासाची अवस्था आहे. शाल्मली हे केवळ झाड नाही, ती एक मौन गुरु आहे. ती बोलत नाही, पण नजरेत, फुलांत आणि सावलीतून सांगून जाते, तू तुझ्या आगीतूनच तेज मिळव, तुझ्या काट्यांतूनच आत्मसौंदर्य शोध, तू स्वतःचा ऋतू स्वतःच घडव. मित्रांनो, जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि असेच नवनवीन लेख ऐकण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.